वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो काल तुम्ही पाहिलं असेल की आम्ही एअरपोर्टवर आलोत आणि नवीन डेस्टिनेशनला चाललो कोणत्या तरी. सो नवीन डेस्टिनेशन काय आहे तुम्हाला तर फ्लाईटमध्ये मी गेल्यावर सांगेल. पण तोपर्यंत तुम्हाला कालच्या ब्लॉगपर्यंत कसे वाटले आणि कालच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं नसेल कालचा ब्लॉग तर तुम्हाला खूप न्यू मॉमसाठी पण खूप सगळं सांगितलेलं आहे फाल्गुनीने. आणि बाकी आमची मलेशिया टूर पण कशी आम्ही केली किंवा कशी करतोय ते पण ते सांगितलेलं आहे. तू जाऊन नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या V3 म्हणून आमचा एक हे आहे प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये आम्ही मलेशियाचे पूर्ण डिटेल सॉरी व्लॉग्स टाकलेले आहेत ते जाऊन बघा. आता आलो तर एअरपोर्टवर आणि चाललो पुढच्या डेस्टिनेशनला. तोपर्यंत त्यांची शॉपिंग काय आहे करतो. कोण बसलाय कोण उभा इकडे. हे नानू नानू रे नानू नाही नानू. येस विंडो सीट वाली मॅडम आज चेंज झालेली आहे. नानू झोपलेली आहे आणि विंडो बघा कुठे आहे. नशीब बघा तिचे. काय नशीबच नाही. नानू गुड मॉर्निंग कळतो का. Say bye. Say bye. या फायनली आम्ही आलेलो आहोत लंकावीला. वेलकम टू लंकावी. फायनली आम्ही आलेलो आहोत लंकावीला, जो की एक मलेशियाचा आयलँड आहे. आणि आम्हाला सिंगापूर नव्हता करायचा पण दुसरीकडे पण जायचं होतं. तर मग आम्ही हा चूज केला आयलँड आणि आम्ही आलेलो आहोत. आणि नानू 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 सो आमची गाडी आलेली आहे इकडे. हॅलो हाय हाय वेलकम Langkawi. Yes, I'm from Langkawi only. Nanu. So do you compulsory wear hijab? Yeah, or hijab. What's your name? Ina. Ina. Yes. Nice name. So Too small. Which religion do you follow? Follow for what? Religion. Whether it's Christianity, Islamic. Islam. Yes. Okay. Muslim. Langkawi, all Muslim. All Muslim. Yeah, 90% all Muslim. And in Kuala Lumpur? Kuala Lumpur, they're so big. So there's Muslim, Christian, Buddha. Langkawi, all the Muslim. Restaurant, all halal. So finally आम्ही आलेलो आहोत वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट इन लंकावी, डॅश रिसॉर्ट. इन्फिनिटी पूल आहे आणि खूप मोठा आहे. बीच टच आहे. तुम्हाला बघायला मिळेलच आपल्या ब्लॉग मध्ये.
नानू बाबा. रूम मध्ये आलो आणि चेंज केलं, नानूला पण चेंज केलं मस्त. आणि आता आम्ही चाललेलो आहोत लंचला. सो आम्ही आलो आहोत लंकावीला. कुठला रिसॉर्ट? डॅश रिसॉर्ट. हे कुठे बनला का? हा बस इथं 1 आणि 2 आहे. आणि आमच्या सोबत सगळे रेडी झालेत आणि आम्ही निघालेलो आहोत लंच करायला. पण त्याच्या आधी तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो. पूर्ण व्ह्यू दाखवता येणार नाही पण थोडासा तर दाखवतो ऍटलिस्ट. फूड आम्ही टेस्ट केला. जॅपनीज हॉटेल होतं पण आम्ही चायनीज ऑर्डर केलेलं तिकडे. सो त्यांनी आमच्या पद्धतीने आमच्यासारखं थोडंसं चायनीज आम्हाला खायला दिलं आणि टेस्टी होतं. स्क्विड चिल्ली एकदम छान होती ना. आणि आता वाजलेत किती वाजलेत? 7:45 आणि एवढं ऊन आहे बघा. आणि सनसेट किती लागेल? 7:30 म्हणजे 8 वाजेपर्यंत ऊन. मला जेवायला गेलं तर असं वाटलं 3-3:30 वाजले म्हणून मी आपलं ओके चालला. पण नानू बघा, नानू ए नानू हे बघ कोण आले ना पूर्ण वातावरण. हा तो घरी आलो, रेस्ट केली आणि आता निघालेलो आहोत पूलमध्ये. रात्रीचे वाजले आहेत 9. किती वाजले? 8. सनसेटचा व्ह्यू होता पण आधी थोडा थकलेला मग आम्ही रेस्ट केला. आणि याना पण करत होती. विचार केला रेस्ट करू. अजून 2 दिवस तर आहोतच इथे. मग मस्त सनसेट व्ह्यू बघायला मिळेल कारण आमच्या रिसॉर्टच्या समोरच बीच आहे. छान व्ह्यू बघायला मिळेल. येस. आणि आमच्या रिसॉर्टवर म्हणजे लंकावीमध्ये हा रिसॉर्ट खूप फेमस आहे. आमच्या रिसॉर्टवर डीजे पार्टी असते. फुल नाईट ना 12पर्यंत ना आय गेस. हां 12पर्यंत डीजे पार्टी असते. सो बघू आम्ही कसं काय आता जमतं. ज्ञानावर आहे सगळं की आम्ही किती थांबायचं आणि किती नाही. हे बघा समोर. नानू कच गोंदू घातलंय रे तू. आज फुल रेस्ट डेच आहे आमचा कारण की सकाळी ट्रॅव्हल केलेलं आहे आणि काल थकलेलो आहोत त्यामुळे जास्त रेस्ट आहे ना. ऍक्च्युली इकडे ऊन पण आहे ना जास्त. ऍज सच नाहीये, जे आहे रिलॅक्सेशनच आहे. आणि ज्या काही गोष्टी आहेत ते ह्यांना घेऊन तर पॉसिबल नाहीये, जसं की आयलँड हॉपिंग वगैरे. सो आम्ही रिलॅक्स करणार आहोत मस्त की. म्हणून रिसॉर्टच असं घेतलं की आम्हाला मस्त की 2-3 दिवस रिलॅक्स करता येईल आणि इकडे रिसॉर्टमध्ये थोडंफार एक्सप्लोर करता येईल असं म्हणून रिसॉर्टच आम्ही कसं घेतलेलं. ऑरेंज मँगोज म्हणून आहे, मँगोज वगैरे फेमस आहे खूप इकडे. हा तर ते पण या पोरींना घेऊन मुलांना घेऊन नाही पॉसिबल. येस. लेट्स सी उद्या आम्ही काय करतो आणि काय करतो, काय पॉसिबल आहे त्या गोष्टी आहेत तिथे. ते डिटेल्स मध्ये तुम्हाला नक्की शेअर करू. येस डिटेलमध्ये शेअर करू. आणि आज आमच्या हॉटेलवर रात्री ही बाहेरचा आवाज येतो, तुम्हाला येतो की नाही माहीत नाही, पण इकडे पार्टी आहे. पार्टी म्हणजे 12 वाजेपर्यंत आज नाही डेली असते. रोज असते का? अच्छा रोज पार्टी असते. सो जर चालू असेल तर तुम्हाला पण दाखवतो. असं मी करतो की कालच्या ब्लॉगमध्ये, काल नाही 2 दिवसाआधीच्या ब्लॉगमध्ये खूप लोकांनी असं कमेंट केलेलं की तुम्ही एवढ्या छोट्या मुलीला ज्ञानाला का घेऊन जातात, का फिरतात, तिचे का हाल करतात, असे काही कमेंट्स होते. तिला काय आठवण राहणार हे फर्स्ट अँड फॉरमोस्ट. सो बेसिकली तिला काय आठवण राहणार आहे
याच्यापेक्षा माझं आणि अभिचं असं मत आहे की तिला टॉईज वगैरे किंवा स्क्रीन टाईम ह्या गोष्टीपेक्षा अमेज करण्यापेक्षा इट्स बेटर की आपण तिला अशा प्लेसेसवर नेऊ, तिला काय काय दाखवू की तिला सुद्धा आठवण नाही राहणार. ही गोष्ट खरी, पण आपण होतं पण सुद्धा तरी आपल्याला काय लक्षात राहतो. आता मी 2017 मध्ये न्यूझीलंड गेलेली, मला बोललं तरी मला सुद्धा थोडं विचार करायला लागतं, हा या प्लेसवर गेली, एवढं कोणालाही काही लक्षात राहत नाही. हा गेलो आहोत, पण ठीक आहे. ती आता कसं नवीन नवीन गोष्टी बघायला लागली आहे. जसे की ती आम्ही त्या दिवशी फर्स्ट डेला गेलेला एक्वेरियम मध्ये, ते फक्त आणि फक्त तिच्यासाठी गेलेलो, बिकॉज ती थोडंफार नाही. एक्वेरियम मला अजिबात आवडत नाही. अभिला तर अजिबात आवडत नाही. ऑफकोर्स तिला काही समजत नाही, पण ती बघते काहीतरी न्यू, तिला दिसते. इव्हन ती कुत्रे मांजर दिसले की ती टर्न होऊन बघते आणि हसत बसते त्यांच्याकडे. इव्हन ती एक्वेरियम मध्ये फिशला फॉलो पण करत होती. म्हणजे तिला ठीक आहे. आणि आम्हाला दोघांना सुद्धा फिरायला आवडतं, सो आम्ही तिला कुठेही ठेवू नाही असं. ठीक आहे, तिला नाही कळत, इट्स ओके, बट दॅट इज वॉट वी फील. कारण कुठे ना कुठे माझे आणि अभिचे पण ड्रीम्स आहेत. आम्हाला लहानपणापासून असतं ना प्रत्येकाला की फिरायला आवडतं, तसंच मला आणि अभिला आवडतो फिरायला. आणि शी बीइंग आवर ओनली चाइल्ड, ऑफकोर्स तिला आम्ही नेणारच जिथे आम्ही जाऊ तिथे. ती मोठी झाली की ती स्वतः जाईल, तिला परत जिथे जिथे वाटते तिला कुठे वाटते ती नाही फिरून आली आहे. सो मेक शुअर लोक बोलतील, बोलत राहील. आणि वी आर नॉट द ओनली पेरेंट्स, भरपूर सारे पेरेंट्स आहेत जे 1 month 2 month ट्रेकिंग सुद्धा करतात. आणि असे पण पेरेंट्स आहेत की बेबीला घरी ठेवून पण जातात. हा, तसे सुद्धा आहे. सो दॅट इज युअर प्रायोरिटी. आमचा प्रायोरिटी आहे आमची बेबी. आम्ही जिथे जाऊ तिथे आमच्या सोबत येईल ती, आणि तिला समजून नाही समजून प्रत्येकाची प्रायोरिटी असते. सो प्लीज जज नका. चलो, आता अजून तर चालू झालेली नाहीये, पण आम्ही थोडंसं राऊंडअप मारून येतो. चला. इथे थोडस आम्ही आता सांग तुझं डोकं सांग काय केलं डोकं काय नाही. चला 6 सीटर गाडी बुक करायची होती, 10 सीटर केली आहे. बाबा नवीन न्यूली मॅरिड कपल, न्यूली मॅरिड कपल. काय हा का सारंगियो असं करता बघा ना ते. नानू मत मजा कळते का फिरते तू इकडे.